नमस्कार. भोसलेच मेडआयटीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. परभणीचे विद्यार्थी यांनी मागच्या 3 वर्षात वेगवेगळ्या एक्झाममध्ये एवढा रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट दिला आहे की मला वाटतं परभणीमध्ये पॉसिबल असणाऱ्या किंवा इवन पॉसिबल नसणाऱ्याही सर्व चांगल्या गोष्टी जगातले आपले विद्यार्थी डिझर्व करतात. चांगली फॅकल्टी तर डिझर्व करतातच. जी फॅकल्टी फक्त क्वालिटीच्या टर्म्सवर त्यांना एज्युकेशन देत असेल, असं एखादं इन्स्टिट्यूट जे त्यांना त्यांच्या वर्थ फॅसिलिटी देत असेल, हे सर्व देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला पाहिजे. त्यातलाच एक प्रयत्न मी इथे करत आहे सध्या भोसलेज मेडआयटीमध्ये. विद्यार्थ्यांना बसायला चेअर्स किंवा त्याच्याऐवजी डेस्क असावेत ही एक लॉंग स्टँडिंग बऱ्याच वर्षांपासूनची विनंती पालकांची मी तशीच फॉलो केली आणि तुम्ही पाहत असाल सर्व वर्गांमध्ये एक छान प्रकारची एस्पेस अशी डेस्क सिस्टीम आपण देते, एकदम छान अशी, जी की त्यांना लिहायलाही तेवढीच मदत करेल आणि व्यवस्थितपणे बसायलाही तेवढी मदत करेल. एवढंच नाही तर सायन्सची लॅब तर मी मुलांना 3 वर्षापूर्वी आधीच आणून दिलेली आहे. सोबतच यावर्षी आपण त्यांना एक E² कॉम्प्युटर लॅब आणून देतो आहे, ज्यात की ते त्यांच्या इंग्लिशवर आणि त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या ऑनलाईन परीक्षांच्या क्वेश्चन्सच्या प्रॅक्टिससाठी त्यावर प्रयत्न करू शकतात. प्रत्येक परीक्षेचे प्रॅक्टिस सेट्स जेही असतील ते इन्स्टिट्यूट परचेस करेल, मुलांना परचेस करायची गरज पडणार नाही. जसं की आत्ता येणाऱ्या आर्यभट्ट एक्झामसाठी मुलांना ऑनलाईन टेस्ट द्यायचे आहेत. जीही मुलं बेस्ट परफॉर्म करतील त्या मुलांचे ऑनलाईन टेस्ट सिरीज इन्स्टिट्यूट परचेस करेल आणि ती मुलं आपल्या E² लॅबमध्ये येऊन ते प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवतील. प्रयत्न फक्त एवढाच आहे की होमी महापरीक्षेसाठी जे असलेलं नाव तिथपत न राहता NSCGS आणि IOQM पोहोचवावं. अपग्रेड 2.0चा हा पहिला व्हिडिओ आहे, ज्यात मी स्टार्ट करतो आहे एक गोष्ट सांगायला की आपल्या भोसलेज मेडआयटीमध्ये काय काय गोष्टी आपण घेऊन आलो आहे. साहजिक सुरुवात व्हायला हवी फॅकल्टीसोबत, पण फॅकल्टीसाठी एक सरप्राईज आहे, त्यामुळे फॅकल्टीचा एक वेगळ्या व्हिडिओसोबत तर मी सेपरेट येईलच. बऱ्याच जणांना ऑलरेडी फॅकल्टीबद्दल तर माहिती झालेलं आहे. त्यात एक ॲडिशन होणार आहे आणि ते सरप्राईज असणार आहे. ते काही दिवसांत 1-2-4 दिवसामध्ये पर्यंत लवकर देण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तरी सगळं व्यवस्थित चालू आहे आणि मुलं येत आहेत, भरभरून प्रतिसाद दिला जातो आहे. इवन परीक्षा असतानासुद्धा या संख्येमध्ये मुलं येत आहेत. त्यामुळं येणाऱ्या भविष्यकाळात जेव्हा 22 एप्रिलला परीक्षा होईल तेव्हा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर काही भोसलेज मेडआयटीमध्ये रेडी असेल, अलॉंग विथ द बेस्ट फॅकल्टी, बेस्ट फॅसिलिटीज विच आर स्टुडंट्स डिझर्व. बाय बाय.